सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दिवाळी मित्रहो. आज यावेळेस पाऊस ओला दुष्काळ झाल्यामुळं फार पूरग्रस्तामध्ये लोकांचे हाल झाले, जनावरं गेले आणि यांना मदत म्हणून आपल्याला तुम्ही फटाकडे वाजवा पण कमी याच्यात वाजवा, पण तीच मदत गोरगरिबांना खेड्यापाड्यामध्ये तुम्ही काय करा, ती मदत करा. लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहणार म्हणून फटाकड्याला पैसे कमी वाजवा. ओला दुष्काळ पडल्यामुळं पूरग्रस्त गरिबांना तुम्ही काहीतरी त्याच्यातून फटाकड्यात जेवढे पैसे नाही घालतात त्याच्यात ती मदत करा. ही लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहणार आणि त्या गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार. सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो मी. मित्रांनो, हेच पुण्य आहे. तुम्हाला जगामध्ये पुण्याशिवाय दुसरं काय मिळणार नाही. तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फटाकडे वाजवा पण कमी पैशात वाजवा. पण एवढे पैसे फटाकड्यात न घालवता तेच तुम्ही जर पूरग्रस्तांना ब्लँकेट, कपडे, स्वेटर मदत करा, रुमाल मदत करा, आहे का नाही. जे पूरग्रस्तांना जे ओला दुष्काळ पडला, थंडी जास्त पडली, तुम्ही फटाकड्यात पैसे वाढणार, ते फटाकडे उडून जाणार. तर राक्षस ते पैसे तुमचे खाण्यात तुम्ही मुशण राहणार. पण त्याच्यातलेच तुम्ही जर कमी पैशात जर फटाकडे उडले आणि त्याच्यातले कमी पैशातले तुम्ही त्याचे ब्लँकेट आणून गोरगरिबांना दिले तर हे पुण्य तुम्हाला लागेल. अशी मी सर्वांना गावापासून शहरापासून सगळ्यांना म्हणतो की मदत करा. फटाकड्यात वाजवा, तुम्ही करा खरेदी, पण अर्धे पैसे करा आणि अर्ध्या पैशाचे ब्लँकेट आणा. तुम्ही फटाकडे वाजवणार ते संपल्यावर काय लय पैसे 1000 रुपयाचे फटाकडे वाजवले काय भूषण रे. अरे आम्ही 100 रुपयाचे वाजवले, 1000 रुपयाचे फटाकडे खरेदी करत होतो ना, 500 रुपये आम्ही पूरग्रस्तांना दिले. पण पुण्य कोणाला लागेल. या जीवनात पुण्य एकदाच कामाला मिळतं आणि माणसाचं शरीरही एकदाच येतं. त्या पूरग्रस्तामध्ये लाखो जणांच्या जनावरं, शेती, घरं असे वाहून गेले मित्रांनो. कारण की देवाची ताकदीला सैतानाने माणसं घाबरतात. आणि देवाने सृष्टी घडवली, तो सुद्धा तुफान लावू शकतो. पण त्याच्यात तुमची आमची भक्ती जर प्रसन्न झाली तर तो ते रोखू शकतो. म्हणून आज या पूरग्रस्तांना आपल्याला मदत करणं फार जरुरी आहे. हीच मी सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा देतो. शुभ दिवाळी. सगळ्यांना असे आनंदात जावो. पण तीच दिवाळी आज खेड्यापाड्यामध्ये फार परिस्थिती बेकार झालेली आहे. त्यांना जर तुम्ही त्यांची घरात थोडासा जर दीप लावला तर तुमच्या घरात ती सदैव लक्ष्मी आनंदात येणार. 100 का व्हायना, 50 का व्हायना, मदत करा. लाभ तुम्ही स्वतःहून करा. भामट्यांच्या हातात देऊ नका. मागं एका भामट्याने फार खाल्लं होतं, पण आपण स्वतःहून ते पुण्य काम करा. अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ही लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहणार. तुमच्या घरात कुणीच आजारी पडणार नाही. ही माझं शब्दरचना आहे. मी करतो फक्त मदत करा पूरग्रस्तांना, स्वतःहून करा. हे बिचारे काय असे भामटे मदत म्हणून देतात गोळा करून आणि आपले घरं भरतात. यांच्यापासून सावध राहा. स्वतःहून तुम्ही मदत करा. मी एक कलावंत आहे, माझी अशी टीम आहे, माझ्याबरोबर या. एवढे कुटुंब आहे तिथं, यांना ब्लँकेट द्या, फराळाचं द्या. ही दिवाळी तुम्हाला गोड आणि शुभ लाभची जाईल असं माझा मनापासून विश्वास आहे आणि तुम्हाला कधी कमी पाडणार नाही. म्हणून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप इच्छा देतो. कमी फटाकडे वाजवा. 2-3 लाखाचे फटाकडे त्याच्यात उडू नका. तीच मदत म्हणून पूरग्रस्तांना मदत करा म्हणून म्हणतो. हीच माझी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून माझा सांगण्याचा अधिकार आहे. तुम्ही सांगितलं आणि ते देवाने जर ऐकलं आणि जर तुम्ही जर केलं तर तुमचं पुण्य तुमच्या कदरात पडणार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.